जरांगे पाटलांचं उपोषण मागे. विखे पाटलांच्या शिष्टाईला यश. आश्वासन न पाळल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सुरू असलेल्या चर्चेची कोंडी अखेर मध्यरात्री फुटली आणि अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र हे उपोषण मागे घेण्यापूर्वी शनिवारी दिवसभर मोठ्या घडामोडी घडल्या. मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी रखरखत्या उन्हात उपोषण केलं होतं. जरांगेंच्या आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चर्चा सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत मनोज जरांगे पाटील आणि विखे पाटलांमध्ये चर्चा होती. अखेर सरकारच्या शिष्टाईला यश येऊन जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं. काही सुधारणा त्याच्यात होत्या त्या सांगितल्या, त्या सुद्धा सुधारणा आम्ही गॅजेटियरसाठी घेतो हैदराबादच्या सांगितलंय त्यांनी, त्या पण सूचना घ्यायला लागल्या. त्यांच्या एसओपी केली ती चांगली आहे का नाही ही पण अभ्यासकाला तज्ञाला वाचायला लावली, ती बी त्यांनी वाचली. त्यात काही दुरुस्त्या होत्या त्याही करायला लावल्या. ते म्हणले हे ओके सगळं. म्हणलं आता काढायला लावायचे का आदेश, तर अभ्यासक म्हणले हो आणि सरकार बी त्याच्यात तयार आहे. म्हणून आता आपण उपोषण स्थगित केलंय. मागण्याला सगळ्या मंगळवारपर्यंत सगळ्याचा मंजुरी मिळणार. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय. जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे. कुठेही मागे आश्वासन दिलं नाही. त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत. विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत. त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे. त्यानुसारच कारवाई केलेली आहे. 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना देणार, नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असं आश्वासन सरकारनं दिलंय. जास्त पडताळणीसाठी विभागीय आयुक्तांची 15 दिवसात बैठक घेतली जाणार आहे. सातारा गॅजेटसाठी जरांगेंनी सरकारला आणखी 1 महिना वेळ दिलाय. न्यायाधीश शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची जरांगेंची मागणी सरकारनं मान्य केली आहे. मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष सुरू करण्याची जरांगेंची मागणीही सरकारनं मान्य केली आहे. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी पण द्यायच्या. त्याच्यावर 15 दिवसाला ते एक कमिटी करून लक्ष ठेवणार आहेत आणि अहवाल आयुक्ताकडून घेत राहणार आहेत. विभागीय आयुक्ताला, महाराष्ट्रभरातल्या विभागीय आयुक्ताला, सगळे आयुक्त जे असतील त्यांचे 5-6 त्यांच्यावरती ती जबाबदारी. एक विषय क्लिअर झाला आता 58 लाख नोंदीचा. त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण देणार आणि ती दस्तावेज आपल्याकडे येणं गरजेचं आहे. सरकारनं मान्य केलेल्या मागण्यांबाबत शासन निर्णय घेण्यासाठी जरांगेंनी सरकारला मंगळवारची मुदत दिली आहे. मागण्या लवकर मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. आता तरी मला नाही वाटत, कारण त्या मंजुऱ्या मुख्यमंत्र्यांनी देणार आहेत असं त्यांनी विखे पाटील साहेबांनी त्यांनी दोघांना सांगितलं. म्हणून मला वाटतं आता थांबणार नाही, नसता मग या दोघांना जबाबदार धरणार आहे आणि पुन्हा आंदोलन सुरू करणार. विखे पाटलांच्या शिष्टाईला यश येत जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलंय. मात्र या मुद्द्यावरून ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांसह सरकारवरही निशाणा साधलाय. जरांगेंचं आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं, 1 दिवसापुरतंच होतं आणि ते ठरवून आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये अनेक नेते, अनेक मंत्री गुंतलेले आहेत. मग त्यामध्ये विखेंची सुद्धा फूस होती. पहिल्यांदा जरांगेंनी विखे पाटलांना शिव्या द्यायच्या आणि पुन्हा विखे पाटील त्यांना डील करायला येणार आणि मग त्याचं श्रेय विखे पाटलांना द्यायचं आणि मग विखे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं की काय. त्याचबरोबर अलायन्समधल्या इतर पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी महाराष्ट्रातल्या जनमानसात चर्चा आहे की हे ठरवून आंदोलन होतं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. हे लबाड आणि डबल ढोलकी सरकार आहे अशी घाणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसीचं नुकसान करणार नाही. म्हणजे हाच सगळा डबल ढोलकी कारभार आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ओबीसीची बाजू घ्यायची, विखे पाटलांनी करार करायचा. यात नेमका सरकारचा उद्देश काय आहे की दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध लढवायचं आहे, दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध उभं करायचं आहे आणि सत्तेची खुर्ची टिकवायची आहे. जरांगेंना सरकारवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला विजय वडेट्टीवारांनी दिलाय. त्यावरून जरांगेंनीही वडेट्टीवारांचा जोरदार समाचार घेतलाय. जरांगे पाटलांनाही सांगतो, हे लबाडाचं सरकार आहे, हे यावर विश्वास ठेवू नका. आणि ओबीसींनाही सांगतोय मी की सरकारची भूमिका कधी तुमच्या बाजूला राहिली नाही. जो आत्ताचा GR काढला तो GR हा ओबीसीच्या बहुजनांच्या मुळावर उठणार आहे. कारण ओपन मध्ये कॅटेगरीच्या लोकांना स्थानच ठेवलं नाही. तिला एकरी ढोलकी होय उगा काय तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठं गेलता, तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय. तो सरकार होतं तेव्हा काय तर पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला. काही बोलायचं उगा आपलं, हे आलं की याच्यावर बोलायचं. हे बी धडाचे नाहीत, हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही. आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही ओबीसीला आणि मराठ्याला उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे. मनोज जरांगे पाटलांनी रखरखत्या उन्हात सुरू केलेल्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी झाली होती. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टाईमुळे जरांगेंच्या आंदोलनाची कोंडी फुटल्यानं तुर्तास तरी सरकारला दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.